नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मन्नुकी रसोईमध्ये। कशा आहात तुम्ही सर्व? आशा करते सर्व स्वस्थ आणि मस्त असणार। तर आज आपण मन्नुकी रसोईमध्ये बनवलेला आहे आईस्क्रीम इथे मँगो फ्लेवरची बनवलेली आहे। ते पण आपण टँक जे आपण सरबतसाठी वगैरे वापरतो, कोल्ड ड्रिंकसाठी वगैरे, ते हे टँकची सरबत बनवलेलं आहे। आणि आपण हे थोडं मार्केट स्टाईलने बनवलेली आहे। तर मुलांना दिला तर बघा त्याचे एक्सप्रेशन, खुश झाले मुलं एकदम। आणि रोजच्या आता अलग अलग फ्लेवरचे यांचे आईस्क्रीम खाणं सुरू आहे। आज हे फ्लेवर, उद्या ते फ्लेवर, सर्व सांगते। त्यासाठीच मी इथे जे मार्केट स्टाईलनी आपण बनवलेलं आहे GMS आणि CMC पावडरने। याचं काय असते, हे बिलकुल मार्केटमध्ये जसे स्ट्रक्चर येते क्रीमी, स्मूथ आणि एकदम सॉफ्ट अशा स्टाईलनी हे आईस्क्रीम बनते। जर का तुम्हाला पार्लर म्हणजे आईस्क्रीम पार्लरमध्ये जर असाल इंटरेस्टेड असाल बिझनेस करण्यासाठी, तर त्यांच्यासाठी हा आईस्क्रीम एकदम परफेक्ट आहे। तर या पद्धतीने अगर तुम्ही आईस्क्रीम बनवली तर तुम्ही आईस्क्रीम पार्लर सुद्धा चालवू शकता। तर त्यासाठी मी इथे अर्धा लिटर फुल फॅट क्रीम घेतलेला आहे हल्दीरामचं, आणि तिथे 1/4 कप मी साखर टाकलेली आहे। आणि इथे CMC पावडर घेते आहे आणि GMS पावडर। तर हे तुम्हाला कुठल्याही बेकरीच्या शॉपमध्ये मिळून जाईल। तर इथे मी CMS पावडर घेतलेला आहे 1 टेबलस्पून, आणि CMC पावडर घेते आहे 1.5 टेबलस्पून। तर बघू शकते आहे। आणि हे आपल्याला दूध एकदम घट्ट बनवण्यासाठी आणि याचं क्रीमी स्ट्रक्चर आणण्यासाठी याचं मदत करते CMC आणि GMC पावडर। आणि याची क्वांटिटी पण डबल ट्रिपल होऊन जाते याची। तर यासाठी आपण इथे हे CMC आणि GMC पावडर टाकले। बेकरी स्टाईलनी जर आईस्क्रीम आपण आणतो ना, तर ते बिलकुल याच पद्धतीने करतात। तर याला आपण छान घोळून घ्यायचं आहे। त्यात कुठल्याही प्रकारचे लम्प्स राहता कामा नये, म्हणून आपण छान घोटून घेते आहे। आणि आपण इथे 2 TSP आपण इथे आरारोट सुद्धा वापरलेला आहे। आरारोट पण तसं आपल्याला दूध घट्ट करण्याचा मदत करते, पण हे घट्ट वेगळं असते। CMC पावडर जे आहे ते वेगळ्या पद्धतीचं घट्ट करते, त्याला क्रीमी पावडर म्हणजे टेक्स्चरचं बनवते। तर चला आपण आता पूर्णपणे घोळलेलं आहे, याचे लम्प्स पूर्ण निघालेले आहे। मी गॅसवर आता याला ठेवते आणि एक बॉईल येईपर्यंत आपण याला छान गॅसवर उकळून घ्यायचं आहे। तर बघू शकता। आणि जोपर्यंत आपण याला गॅसवर उकळतो तेव्हाच ते हळूहळू घट्ट यायला सुरुवात होते। आणि याला सारखं चालवत राहायचं आहे, नाहीतर याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर आहे म्हणजेच आरारोट आहे, त्यामुळे हे बुडाला लागण्याची शक्यता असते आणि त्याच्यामुळे वास येतो आणि आईस्क्रीम आपली खराब लागेल टेस्टला। म्हणून आपण इथे छान हाताने असं चम्मचनी किंवा विस्करनी हलवत राहायचं आहे आणि लम्प्ससुद्धा बनणार नाही। तर बघू शकता तुम्ही, छान घट्टपणा यायला सुरुवात झालेली आहे आणि इथे छान एक बॉईल येऊन गेलेला आहे। आणि बॉईल येतपर्यंत मी कंटिन्युअसली चम्मच त्यामध्येच घोळत आहे। तर बघा छान बॉईल आलेला आहे। आणि आता या स्टेजवर आपण गॅस बंद करायची आहे आणि याला थंड व्हायला ठेवायचं आहे। तर याला थंड होण्यासाठी आपण दुसऱ्या पॉटमध्ये ट्रान्सफर करून घेऊया। त्यामध्ये ठेवलं तरी चालेल, पण कधी कधी होऊ शकते एखादं लागून जाते, तर त्याचा वास नको यायला, म्हणून आपण दुसऱ्या भांड्यामध्ये त्याला काढून घेऊया। आणि याला छान गार होईपर्यंत रूम टेम्परेचरवर ठेवलं तरी चालते किंवा फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालते, पण मी रूम टेम्परेचरवरच याला ठेवलं होतं थंड व्हायला। तर तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय आहे, कुठल्या सिटीमधून बघताय आहे, आणि माझ्या चॅनलला अगर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या सर्वात आधी, आणि बेल आयकॉन दाबायला सुद्धा विसरू नका, जेणेकरून असेच मस्त रेसिपी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल जर बेल आयकॉन प्रेस केलं असेल तर। तर बघू शकता आपण याला पूर्ण थंड होऊ दिलं आणि त्यानंतर याची कन्सिस्टन्सी बघा तुम्ही किती घट्ट झालेली आहे। आणि वरचे जे याला मलाईसारखं आलेलं आहे, तर थोडं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि याला काय करायचं, आपण एका कंटेनरमध्ये शिफ्ट करून घेऊया। तर बघू शकता अर्धा लिटर हे दुधाचं आहे आणि याला आपण ओव्हरनाईट किंवा सकाळी जर केलं आपण तर दिवसभरासाठी आपण ह्याला फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे, डीप फ्रीजरमध्ये, फ्रीजमध्ये नाही। आणि त्यानंतरची हे प्रोसिजर आहे। मी इथे 1 कप व्हिपिंग क्रीम घेतलेला आहे, जे आपण केकसाठी वगैरे वापरतो ते। आणि हे माझं सेलोचं बीटर आहे 450 वॉटचं, 450 वॉटचं हे बीटर आहे। तर त्यानंतर हे मी सकाळी ठेवलेलं होतं, तर संध्याकाळपर्यंत बघू शकता याचं छान असं आईस बनलेलं आहे आणि फ्रीजरमधून मी काढून घेतलेलं आहे।
दिवसभराचं मी सकाळी साधारणतः 8:30 ते 9 वाजता मी ठेवलेलं होतं आणि संध्याकाळी 8 वाजता मी काढून घेतलेलं आहे, तर जेणेकरून आता याला आपण फ्लेवर देऊ शकतो। तर बघू शकता, आता तुम्ही बघून घ्या यामध्ये किती याचं प्रमाण दिसतंय। थोडं हलकंसं मी याला मेल्ट होऊ दिलं, कारण पूर्ण आईस बनलेलं होतं तर ते बीट व्हायला मुश्किल होते आणि आपल्या बीटरचे पत्त्यासुद्धा तुटू शकते, म्हणून याला छान थोडंसं आणि पूर्णपणे मेल्ट नाही होऊ द्यायचं आहे, हलकंसं त्याला आईस असली पाहिजे। आणि त्यानंतर याला छान आपण बीट करून घ्यायचं आहे, जसं आपण क्रीम बीट करतो मिक्सर म्हणजे याची केकची, त्याच प्रकारे बीट करून घ्यायचं आहे। आणि याची क्वांटिटी इतकी डबल ट्रिपल होऊन जाते ना तर काय सांगू। आणि यामध्ये तुम्ही एक नाही कितीतरी 4 ते 5 फ्लेवरची आईस्क्रीम तुम्ही बनवू शकता अर्धा लिटर दुधामध्ये, आणि तेही भरपूर, थोडीशी नाही भरपूर। तर बघू शकता या प्रकारे या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला याला बीट करायचं आहे। आणि त्यानंतर इथे जे आपण क्रीम बीट करून घेतलेली होती ते क्रीम टाकून घेणार आहोत। तर बघू शकताय तुम्ही। आणि तुम्हा लोकांना कुठल्या फ्लेवरची आईस्क्रीम आवडते आणि कुठल्या फ्लेवरच्या आईस्क्रीमची रेसिपी तुम्हाला पाहिजे आहे तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मी आपल्यासाठी त्याच फ्लेवरची आईस्क्रीम बनवू शकेल आणि तुमच्यापर्यंत प्रेझेंट करू शकेल। तर आपण त्यामध्ये क्रीम टाकून घेतलेली आहे, तर बघू शकता तुम्ही किती छान क्रीमी टेक्स्चर आलेला आहे। तर हे क्रीम आपण जे बीट केलेली होती ते क्रीम आपण यामध्ये टाकून घ्यायची। 1 कप क्रीम आहे आणि त्यानंतर आपण हे जे मिश्रण पूर्ण एकदा परत एकत्र करून घ्यायचं आणि छान प्रकारे याला बीट करून घ्यायचं आहे। तर तोपर्यंत चला पटापट माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करत राहा। लाईक केलं तर खूप छान वाटतं आणि एवढी मेहनत जे करतो आपण ते आपल्या म्हणजे मेहनतीचं फळ मिळालं असं वाटतं। तर आता समोर काय केलेलं आहे बघू शकता, एका पॉटमध्ये मी थोडंसं काढून घेतलेलं आहे मिश्रण, म्हणजे आपण याला बेस म्हणू शकतो। आईस्क्रीमचा बेस तयार आहे आपला आणि या बेसला तुम्ही वाटेल त्या फ्लेवरचे तुम्ही आईस्क्रीमला म्हणजे फ्लेवर देऊ शकता। त्यानंतर मी 2 भांड्यामध्ये वेगवेगळे काढून घेतलेलं आहे आणि एका भांड्यामध्ये मी येलो कलर टाकत आहे, कारण आपण मँगो कलर म्हणजे मँगो फ्लेवर याला देणार आहे। तर मी इथं येलो कलर टाकलेला आहे आणि टँक घेतलेला आहे मी, तर टँकसुद्धा मी मँगो फ्लेवरचा घेतलेला आहे। आणि टँक जे आहे ना ते तुम्हाला वेगवेगळ्या फ्लेवरचे तुम्हाला मार्केटमध्ये मिळेल, जसं मँगो आहे, ऑरेंज आहे, निंबू फ्लेवर आहे म्हणजेच लेमन फ्लेवर आहे। तर मी इथे मँगो फ्लेवरचा केलेला आहे। एका मिश्रणमध्ये येलो कलर आणि एका मिश्रणमध्ये मी ग्रीन कलर टाकला आहे। तुम्हाला शेडिंगची आज आईस्क्रीम सांगते, जसे मार्केटमध्ये भेटते ना शेडिंगची तशा प्रकारे। तर बघू शकता हे आपला टँक आहे मँगो फ्लेवरचा, तर मी इथे टाकते आहे या मिश्रणामध्ये जे आपण बेस तयार करून घेतलेला आहे ग्रीन कलरचा, त्यामध्ये थोडं टाकायचं आहे। आता याचं प्रमाण मी सांगू शकत नाही, जेवढं तुम्हाला वाटते फ्लेवर तसं टाकू शकता। आणि त्यानंतर माझ्याकडे होतं म्हणून मी मँगो इसेन्ससुद्धा टाकून घेतलं, तुमच्याकडे असेल तर टाका, नसेल तर गरज नाही आहे, तसं हे ऑप्शनल आहे। जर टाकलं तर फ्लेवर छान येतं परत। आणि हे टँक टाकलेलं आहे आणि 2 ते 3 बूंद मी इथं मँगोचे इसेन्स टाकलेलं आहे आणि छान मिक्स करून घेतलेलं आहे। त्याच प्रकारे इथे टँकचं सुद्धा म्हणजे जे येलो कलरचं टाकलेलं होतं तिथे सेम प्रोसिजर केलेली आहे। टँक टाकलेला आहे, पावडर टँक, आणि इसेन्स टाकलेला आहे आणि त्याला छान मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर सर्वात आधी आपण येलो कलरचं जे बेस तयार केलेला होता तो आपण एका कंटेनरमध्ये काढून घेऊ। आणि परत एकदा सांगते की आपण जे आईस्क्रीम हे बनवतो तर ते शक्यतो तुम्ही काचेच्या किंवा प्लास्टिकच्या बाउलमध्ये किंवा कंटेनरमध्ये जमवायला ठेवा फ्रीजरमध्ये। जर तुम्ही स्टीलचा किंवा टिनचा डब्बा घेत असाल तर त्यामध्ये आईस्क्रीम चांगली बनणार नाही, ते एकदम बर्फ बनेल, त्याचा आईस म्हणजे असं कडक बनेल। तर आधी आपण ग्रीन कलर टाकून घेतला, त्यावर थोडं टँक टाकून घेतलेलं आहे, त्यानंतर येलो कलर टाकलेला आहे, त्यावर सुद्धा थोडं टँक स्प्रिंकल केलेला आहे आणि थोडं टूथपिकने याला हलवून घेतलेलं आहे। थोडा त्याला टॅप करायचं आहे आणि ओव्हरनाईटसाठी मी फ्रीजरमध्ये ठेवून घेतलेलं आहे। तर बघू शकता हे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे सकाळचा। तर तुम्हाला मी काढून दाखवते, बघू शकता किती क्रीमी आणि किती सॉफ्ट आपली आईस्क्रीम बनून तयार झालेली आहे। माझ्याकडे जो आईस्क्रीमचा स्कूप होता तो आता माहिती नाही मला वेळेवर पुढे गेला, दिसला नाही। शक्यतो असंच होते माझं किचनमध्ये, जेव्हा ज्या वस्तूची गरज असते तेव्हा ती वस्तू दिसत नसते। तर बघू शकता या प्रकारे आपली आईस्क्रीम बनून तयार आहे। आले ना किती छान शेड आलेला आहे आणि फ्लेवर तर एकदमच सुंदर आलेला आहे। मुलांना दिलं तर सर्व मुलं एकदम
खुश होऊन गेले, तर तुम्ही बघू शकता त्यांचं एक्सप्रेशन. तर अशाच मस्त मस्त पद्धतीने तुम्ही आईस्क्रीम बनवा घरच्या घरी आणि आपल्या मुलांना, मोठ्यांना, घरच्या मोठ्या लोकांना, लहान मुलांना सर्वांना खाऊ घाला आणि खुश राहा. तर तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला तर बिलकुल विसरू नका. भेटूया अशाच मस्त मस्त रेसिपी सोबत मनोकी रसोईमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.